मराठ्यांच्या भीतीने एका पायाने लंगडा झालेल्या औरंगजेबाला त्याचे दरबारी मंडळी म्हणायचे की आता खरे तुम्ही तैमूरलंगाचे वंशज शोभत आहात. तैमूरलंगाने ज्या पद्धतीने अनेक विजय प्राप्त केले, अगदी त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात तुम्हाला देखील विजय प्राप्त होणार आहेत, अशी औरंगजेबाची खुशमस्करी करायचे. परंतु औरंगजेबही काही दूधखोळा नव्हता. त्याला ठाऊक होतं की मराठ्यांनी आपल्याला जी जबर दुखापत दिलेली आहे ती दुखापत शेवटपर्यंत आपल्या सोबत राहणार आहे. औरंगजेबानं आफ्रिदी टोळ्यांची बंड मोडून काढली, पंजाबमधील शिखांचं बंड मोडून काढलं, परंतु महाराष्ट्रातील मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध मोडून काढणं औरंगजेबाला जड गेलं. शेवटी मराठ्यांच्या भीतीनं एका पायानं अधू झालेला औरंगजेब मराठ्यांशी लढता लढता मराठ्यांच्याच मातीमध्ये मातीमोल झाला.